नमस्कार, मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राजारामराव महाविद्यालयाचे माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा माजी विद्यार्थी संघटनाचे उपाध्यक्ष प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील सर यांनी केले. राजारामराव महाविद्यालय जत येथे शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या 39व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील सर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर भीमाशंकर ढाळके होते. यावेळी बोलताना प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील सर म्हणाले की सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळाले पाहिजे आणि समाजामध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. याच विचारातून शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची केंद्र खेड्यापाड्यापर्यंत उभी केली. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे गोरगरिबांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाली. कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, पंजाबराव देशमुख, कर्मवीर जगदाळे मामा, डॉक्टर डी.वाय. पाटील, डॉक्टर पतंगरावजी कदम आणि दलित मित्र कदम गुरुजी यांच्या शैक्षणिक कार्यामुळे महाराष्ट्र आजही देशात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संत गाडगेबाबा महाराज यांचे शिष्य शिंदे महाराज यांनी 1968 साली डॉक्टर बापूजी साळुंखे यांना शिक्षण महर्षी ही पदवी दिली, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद आणि श्रीमंत रामराव महाराज डपळे यांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य शिवाजीराव बिस्ले, टी.वी.1चे पत्रकार मनोहरजी कोकळे पवार, विवेकानंद इन्स्टिट्यूटचे बोबडे साहेब यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्कृती विभाग प्रमुख डॉक्टर सतीश कुमार पडळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी डॉक्टर भीमाशंकर ढाळके, प्राध्यापक कुमार इंगळे, प्राध्यापक बी.के. पुजारी, प्राध्यापक प्रकाश सज्जन सर, प्राध्यापक तुकाराम सन्नके सर, प्राध्यापक अरविंद पवार सर, प्राध्यापक अप्पासाहेब भोसले सर, प्राध्यापक गोडबोले सर, प्राध्यापक बाबासाहेब भेंडे पाटील सर, प्राध्यापक सरदार रोहिली सर यांच्यासह प्राध्यापक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता पाहूया या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील सरांनी व्यक्त केलेले मनोगत. चे उपप्राचार्य डॉक्टर बी.एम. ढाळके सरांना की सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख. गांधीजींचा प्रभाव बापूजींच्यावर होता आणि त्याच्यामुळं त्याचे जे नातेवाईक होते ते नातेवाईक त्यांना बापूजी म्हणून संबोधत होते, ओळखत होते. 1945 ते 1955 या कालावधीमध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये, रयत शिक्षण संस्था आपल्याला यथाकदाचित माहीत असेल, महाराष्ट्रामधील सर्वात मोठी म्हणजे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था तर आहे मोठी, पण त्याहूनही अधिक मोठी ही रयत शिक्षण संस्था आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ती स्थापन केलेली आहे. त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून बापूजी काम करत होते. रयत शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर कर्मवीर भाऊराव पाटलांचं जे जीवन आहे, विशेषतः जे गोरगरीब आहेत, ज्यांना आर्थिक परिस्थिती अगदी कमकुवत आहे, कमवा आणि शिका अशा प्रकारच्या योजना त्यांनी सुरू केलेल्या होत्या. काही हॉस्टेल, वसतिगृह सुरू केलेली होती मुलामुलींच्यासाठी. आणि त्याचं वैशिष्ट्य त्या हॉस्टेलचं की त्या काळामध्ये गिरणी वगैरे हा प्रकार नव्हता. पिठाची गिरणी म्हणतो जी आपण, ती त्यावेळेला नव्हती. जात्यावर पीठ दळलं जात होतं आणि प्रत्येक घरामधून ते त्या जात्याच्या वरच्या बाजूला एक झोळी ठेवलेली होती, झोळी, आणि रोज एक मुठभर त्या झोळीमध्ये पीठ टाकलं जात होतं की जे पीठ त्या गावामधून सगळं गोळा करून वसतिगृहातील मुलांना दिलं जात होतं. हे जे बारकावे आहेत, हे बारकावे आपल्याला माहीत असणंही गरजेचं आहे. म्हणजे किती साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीमधून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचा प्रयत्न त्या काळामध्ये होता. म्हणूनच आपण जर वाचायचं असेल, जे कर्मवीर भाऊराव पाटील असतील, शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे असतील, यांचं जीवनचरित्र आपण वाचणं गरजेचं आहे. 2-4 दिवसाच्या पाठीमागच टी.वाय. पाटील यांचं निधन झालं.
डी.वाय. पाटील देखील महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या. 2 वेळा आमदार झाल्यानंतर त्यांच्या घरूनही सांगितलं की राजकारण सोडून द्या, आणि मग ते मुंबईला गेले आणि तिथून शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्या. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा अन्य आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज अशी कॉलेजेस उभी केली, शिक्षण संस्था उभ्या केल्या. आणि त्यांचा हेतू काय आहे तर सर्वसामान्य माणसाला, बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ज्यांना कोणाच्या डोक्यामध्ये काही कल्पना असेल, बाबा माझं एवढी इस्टेट आहे, माझी जमीन आहे. आता जत तालुक्याविषयी तर बोलायला म्हणजे न बोललेलंच बरं. अशा प्रकारची जमिनीची अवस्था आपण ते उपभोगतो, म्हणजे अनुभवतो ते, म्हणजे काय जमिनीतून पिकतं. मी तर एका वाक्यामध्ये या जमिनीचं सांगेन की पोतभर पेरल्यानंतर पायलीभर उत्पन्न आपल्याकडे येतं, अशी अवस्था आहे शेतीची आहे. त्यामुळं केवळ आणि शेवळ शेतीवर अवलंबून. आणि आता अलीकडच्या काळामध्ये तर आपण बघतो की शेती करणाऱ्याला मुली देखील देत नाहीत. म्हणजे ही आजची परिस्थिती सद्यस्थिती आहे बरं का. म्हणजे ज्यांची बागायत क्षेत्र आहे त्यांच्या बाबतीत पण आहे, इतरांचं तर सोडूनच द्या. मुली देखील त्या शेतकऱ्याला देत नाहीत. त्याचं कारण मला वाटते, मी चिंतन केलं त्याच्यावरनं मला असं दिसून आलं की शेतकऱ्याची जी बाई असते, आई असते, त्या मुलीची आई असते, त्या शेतकऱ्याच्या आईला, त्या मुलीच्या आईला काय अनुभव आले असता जीवनभर हे माहीत असतं. आणि त्यामुळं मला जो अनुभव माझ्या जीवनामध्ये दारिद्र्य आलेला आहे, ते दारिद्र्य माझ्या मुलीच्या जीवनामध्ये येऊ नये हा त्या पाठीमागची भूमिका आहे खरं बघितलं तर त्या दृष्टिकोनातून परिवर्तन जे आहे आपल्यातलं, स्वतःमधील परिवर्तन करायचं असेल तर शिक्षण, कौशल्य शिक्षण घ्या. अनेक प्रकारची तुमच्याकडं मी काल परवा दिवशी मीटिंगमध्ये चर्चा. त्यानंतर TVNचे पत्रकार मनोहरजी कोकळे पवार यांनी केलेले मनोगतही पाहूया. त्यांना मी या ठिकाणी जत तालुक्यातील तमाम पत्रकारांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो. 1989ला 10वी पासआउट झाल्यानंतर जवळजवळ ग्रॅज्युएशन माझं याच कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर MA 2 वर्षे माझं पूर्ण झाल्यानंतर आम्ही या पत्रकारी क्षेत्रामध्ये गेले 30 ते 35 वर्षे या ठिकाणी आम्ही काम करतोय. डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी जत तालुक्यासारख्या या दुष्काळी भागामध्ये हे महाविद्यालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आज जर बघितलं तर एखाद्या चित्रपटाचं शूटिंग या कॉलेजमध्ये झालं पाहिजे असा सर्व हा या ठिकाणी परिसर आहे. अगदी नवीन बिल्डिंगपेक्षा जुनी बिल्डिंग अतिशय सुंदर वाटते. त्यामुळे एकदा आपण इथं जे सर्व कर्मचारी आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, यांचं एकदा टाळ्या वाजवून आपण जोरदार त्याचं स्वागत करूया. कारण हे महाविद्यालय अगदी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचं जर क्रीडांगण बघितलं तर अगदी सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय महत्वाचं क्रीडांगण आहे.